विद्येचं माहेरघर आणि विकसित महानगर अशी ओळख असलेलं पुणे शहर. या शहरानं खूप वेगानं प्रगती केलीय. मात्र त्याच वेगानं वाढलेल्या वस्त्यांमधील नागरिकांना अनेक समस्यांना आजही तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे दैनंदिन जीवन जगणं हे वस्तीत राहणाऱ्यांसाठी मोठं आव्हान आहे. समाजातील या समस्यांकडे समस्या म्हणून न पाहता सेवेची संधी म्हणून पाहत सेवा आरोग्य फाउंडेशननं 2016 साली कामाची वाटचाल सुरू केली. प्रामाणिक तळमळ आणि नियोजनबद्ध प्रयत्न यांच्या बळावर आज सेवा आरोग्यानं वस्त्यांमध्ये मोठं काम उभं केलंय. सेवा आरोग्यतर्फे 4 प्रमुख प्रकल्प चालवले जात आहेत. विविध प्रकारची आरोग्य सेवा विनामूल्य किंवा माफक दरात देणारा आरोग्यवर्धन प्रकल्प, किशोरवयीन मुलींसाठी घे भरारी हा किशोरी विकास प्रकल्प, वस्तीतील संस्कारक्षम वयातील छोट्या छोट्या मुलांच्या समृद्ध भविष्यासाठी संस्कार करणारा समृद्धी वर्ग प्रकल्प आणि वस्त्यांमधून होतकरू मुलं निवडून त्यांची शैक्षणिक प्रगती तसंच व्यक्तिमत्व विकासासाठी सांगाती प्रकल्प. आरोग्यवर्धन प्रकल्पात 25 वस्त्यांमध्ये 31 साप्ताहिक दवाखान्यांच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. आरोग्य शिबिरांमधून सर्वसाधारण आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन केलं जातं. रुग्णांना औषधही दिली जातात. किशोरवयीन मुलींसाठी सुरू आहे घे भरारी उपक्रम. किशोर वयातील त्यांच्या जाणीवांना बदलांना समजून घेत त्यांना स्वप्न पाहायला शिकवणं, त्यांना जिद्द आत्मविश्वास देणं, तनामनात उत्साहाला दिशा देणं असं काम घे भरारीच्या माध्यमातून होतं. घे भरारी उपक्रमाला सर्वच वस्त्यांमधील पालकांकडून असलेली वाढती मागणी हेच या उपक्रमाचं यश आहे. आता ओळख समृद्धी वर्गांची. हे वर्ग चालवले जातात छोट्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी. शिक्षण, मूल्यसंस्कार आणि व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन यासाठी समृद्धी वर्ग चालवले जात आहेत. अनेक नवनवीन उपक्रमात इथं मुलं सतत गुंतलेली असतात. सांगाती हा उपक्रम आहे गुणवंत मुलांना योग्य मार्गदर्शन करणारा. वस्तीतील होतकरू असे हुशार विद्यार्थी दरवर्षी या प्रकल्पात निवडले जातात. त्यांना समुपदेशक जोडून दिले जातात. उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणाऱ्या या महत्त्वाच्या 3 वर्षांची वाटचाल समुपदेशक सांगातीच्या सोबतीनं अधिक अर्थपूर्ण होते. 1 लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार आणि 80हून अधिक आरोग्य शिबिरं, 19 वर्गांमध्ये 400हून अधिक किशोरींचा दरवर्षी घे भरारी उपक्रमात सहभाग आणि 500हून अधिक मुलांना दरवर्षी सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन हे साध्य झालं या उपक्रमांमधून. आरोग्याचे छोटे छोटे प्रश्न सोडवत सुरू केलेला सेवा आरोग्याच्या सेवा कार्याचा हा प्रवास आज आरोग्य, संस्कार, शिक्षण आणि किशोर विकास अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रातील 4 मोठ्या प्रकल्पांपर्यंत येऊन पोहोचलाय. या कार्याला आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी सेवा आरोग्याचे सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. या सेवा कार्यात आपण सर्वच जण सहभागी होऊ शकता. आजही स्वयंसेवी वृत्तीनं काम करणाऱ्या अनेक सुजाण, सुहृदय व्यक्तींचा सेवा आरोग्याच्या कार्यात मोलाचा वाटा आहे. कोणतंही कार्य तन, मन आणि धन अर्पून केलं तर यशस्वी होतच. चला, समाजातील सक्रिय सज्जन शक्तीतून, दातृत्व शक्तीतून आपला समाज सुदृढ करूया, आनंदी करूया. सेवा आरोग्य फाउंडेशन.